नमस्कार मित्रांनो, आणि आता वाजलेले आहेत 9:47 आणि आता आम्ही थोडंसं बाहेर निघालेलो आहे आणि CNG भरायला आलेलो आहे पहिल्यांदा तर गाडीमध्ये. दिवसाची सुरुवात CNG नव्हता गाडीमध्ये, त्यामुळं गाडीमध्ये CNG भरायचं आहे पहिले तर, आणि नंतर आता भैया नंतर सांगतील तुम्हाला काय प्लॅनिंग आहे. चला स्टेट कंटिन्यू. पाच झाल्या, पाच मारा करा, फोटो काढा. नाही आम्ही जे काम करायला गेलेलो होतो ते काम तर आमचं झालेलं आहे आता, आणि आत्ता वाजलेले आहेत 12:04. आम्ही मगाशी गेलेलो पेट्रोल पंपावर CNG भरायला, पण काय म्हणतो मित्रांनो, फक्त 4 मिनिटामुळं मला तिथं अर्धा तास वेट करावा लागला. 4 मिनिट CNG भरल्यानंतर जो माझ्या समोरचा माणूस होता, म्हणजे CNG भरणारा जो व्यक्ती होता माझ्या समोर लाईन मध्ये लागलेला, तो 5 मिनिट CNG टाकल्यानंतर टाइमपासच करत होता. किती आला किती गाड्या आल्या, आणि मी हॉर्न भरपूर दिल्यानंतरही तो पुढे गेला नाही, आणि माझा नंबर लागला कीच लाईट गेली, आणि आमचा नंबर लागला की लाईट गेली अचानक. त्यामुळं मित्रांनो मला त्या 5 मिनिटामुळं तिथं 20 मिनिट थांबावं लागलं. तर मित्रांनो, माझं असं मत आहे की CNG ची सध्या सगळ्यांनाच CNG ची गरज आहे, कारण की CNG पंप कमी आहेत आणि सगळ्यांना सकाळी कामे असतात. मला असं वाटतं की आपण जेव्हा CNG भरतो तेव्हाच आपण स्कॅन करून घ्यावं किंवा पैसे काढून ठेवावे, आणि CNG भरणं झालं की लगेच जे पेमेंट टाकून ओकेचं बटन दाबून म्हणजे पेमेंट जाईल, आणि त्यांना दाखवून निघायचं. नंतर CNG भरायचा, नंतर पेमेंट स्कॅन करायचा, तिथंच गाडी लावलेली, नंतर मग पैसे द्यायचे. यामध्ये वेळ खूप जातोय मित्रांनो. तर आम्हाला असं वाटतं की सर्वांनीच आपापलं पेमेंटची काळजी घेणं बी महत्वाचं आहे. लवकर आपली नंतर, आणि आपल्याला जसा वेळ लागतोय, तुम्ही पण लाईन मध्येच थांबलात ना, तुम्ही त्या लाईन मध्ये थांबूनच पुढे गेलात, तर तुम्हाला असं वाटत नाही का मित्रांनो की तुमचं सुद्धा काम लवकर व्हावं. यामुळं आपण स्वतःपासूनच आपल्याला बदलावं लागेल की पहिल्यांदा म्हणजे CNG भरलं की पटकन स्कॅन, किंवा आधीच त्याच्या स्कॅन करून ठेवायचं, नंतर किती झाले पैसे किती झाले पाहणं, आपणच स्कॅन करून पुढे जाणं. त्याला स्कॅन करायचं ऑलरेडी, नंतर किती झालं ते टाईप करून ऑलरेडी पेमेंट करायचं, नंतर पेमेंट किती झालं अमाऊंट टाकायची त्यावर, आणि पुढे चालायचं पटकन, आणि त्याला ओकेचा मेसेज जातोच. पण तसं लोक करत नाहीयेत, आपला नंबर आल्यानंतर वेळ घेतात. तर मित्रांनो, हे थोडं बदला असं मला वाटतंय. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर हा आहे दुसरा दिवस. काल मी माझे कामं केले आणि आम्ही शॉपिंगला गेलेलो परळीला. तिथं काही शूट नाही घेतला आम्ही, म्हणून तुम्हाला काही बघता येणार नाही. आणि आता हा आहे दुसरा दिवस, आणि आज आहे अवनीचा वाढदिवस, म्हणजेच की 9 नोव्हेंबर आहे आज, आणि आज आहे शनिवार. आज असतो अवनीचा वाढदिवस, आणि त्यानिमित्ताने आम्ही आलेलो आहे एका हॉटेलवर, जिथं की बुक केलं होतं ऑलरेडीच सगळं. तिथली तयारी बघण्यासाठी आता मी इथं आलेलो आहे हॉटेलवर, तर तुम्हाला दाखवतो आता. जसं की मागच्या फ्रेममध्ये पाहिल्याप्रमाणे ती जागा आहे हॉटेलच्या बाजूलाच, आणि तिथं आम्हाला डेकोरेशन वगैरे त्यांना सांगितलं कसं करायचं, आणि ती तुम्हाला पाहायला मिळेलच नंतर. आता कुठं जायचं मी बोलतो ना, पुढची प्लॅनिंग बोला सर. नमस्कार मित्रांनो, आज आमच्या अवनीचा बर्थडे असल्यामुळं मी सकाळी लवकर उठलो आणि डायरेक्ट तिच्या बर्थडेच्या तयारीलाच लागलो. आणि मी आता हे हॉटेल बुक केलं आम्ही,
आणि त्या हॉटेलच्या बाजूला थोडं डेकोरेशन करायला सांगितलं। ते इव्हेंटवाला मी एक बोलवला होता, तर त्याला मी सगळं डेकोरेशन कसं करायचं हे सांगितलेलं आहे। आणि आता आम्ही CNG फील करणार आहोत गाडीमध्ये आपल्या, आणि CNG फील करून माझं श्रद्धास्थान मी जेव्हा संकटात आणि सुखात जिथं जातो ते ठिकाण म्हणजे नरसिंह पोखर्णी। तर मी नरसिंह पोखर्णीला आता जात आहे आणि अवनीच्या व माझ्या पूर्ण फॅमिलीच्याच दीर्घायुष्य लागो आणि हॅपी जीवन जगो यासाठी ही प्रार्थना करण्यासाठी मी नरसिंह पोखर्णीला जात आहे। चला तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण आता सुरू करूया। जसं की काल पण आम्ही गेलो होतो CNG पेट्रोल पंपवर, तिथं तर किस्सा सांगितलाय तुम्हाला काय झाला होता। मित्रांनो, आम्ही CNG पंपावर पाहिलं, खूप क्यू होता तिथं। मग मी CNG टाकायचा निर्णय घेतला नाही, आधी दर्शन घ्यावं म्हणलं आणि नंतर तिथं जाऊन क्यूला गाडी लावून टाकावी। तर आता आम्ही पोखर्णीला आलेलो आहे मंदिराच्या परिसरामध्ये, आणि डायरेक्ट आता मंदिरामध्येच गेल्यावर तुम्हाला भेटेल मी, आहे ना। आम्ही बाहेरूनच घेऊ दर्शन, आज शनिवार असल्यामुळे गर्दी पण असणार। दर्शन घेण्यासाठी खूप मोठी रांग आहे आणि शनिवार असल्यामुळं खूप गर्दी पण आहे मंदिरामध्ये, त्यामुळं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं। CNG ची लाईन, हा काय लागणार आहे आपला नंबर। मित्रांनो, आम्ही CNGच्या रांगेत होतो आणि फिलिंग सेंटरपर्यंत आलोतच की लगेच CNG संपलेला आहे। आता ते लावत आहेत गाडी। ये देखो क्या करे, अपना ऐसा क्यों होता है अपने साथी। क्या बोलेंगे, एक तर लाईट तरी जाय, CNG तरी संप, पुन्हा आणखीन 10-15 मिनिट आमचे जातात। काय म्हणतात साहेब? कम पैसों में प्रवास करना है तो ये सब चीजें अपने को सहनी पड़ेगी। असा असतो स्ट्रगल, आणि वेळ तर काय, आपण किती वेळ दिलाय? 1 hour। बरंच गाडी होती म्हणून बरं भेटलं आपल्याला, नाहीतर खूप अवघड आहे। लाईन जर बघायची तुम्हाला तर आमच्या मागं तुम्हाला दाखवतो मी। हे बघा, आणि असं आम्ही पेमेंट करून निघतो लगेच, म्हणजे मागच्यांना वेळ लागणार नाही, लगेच ती लाईन लागू शकतात।
नाहीतर पुन्हा पेमेंट करा आणि हे करा, खूप वेळ जातो त्याच्यात. आणि आता CNG भरून आता आम्ही जातोय. तुम्ही नंतर बघायलाच आम्ही कुठे जातो, कारण आम्हालाच माहीत नाही आता आम्ही कुठे जाणार आहोत, घरी की एक काम करायला. बघूयात कुठे जातोय आम्ही आता. आणि मित्रांनो आता वाजलेले आहेत 6:15 आणि आता आमचं आवरलेलं आहे आणि आवरून आम्ही आता लोकेशनवर जात आहोत जिथं की अवनीचा बर्थडे आहे. चला तर मित्रांनो तुम्ही कंटिन्यू असाच व्लॉग पुढे पण बघत राहा. आणि आता आम्ही लोकेशनवर आलेलो आहे, तुम्हाला दाखवतो आता कसं डेकोरेशन केलं वगैरे दाखवलं. चलो उचलून ठेवा म्हणा. कुठे जायचं तुला सांग. गाडीत बोललं बसायचं. कुठे जायचे? हाश इथं बसा गाडीत. चल गाडीमध्ये बस. बसायचं म्हणजे बसायचं.
little one. Happy birthday, dear little Avni. Happy birthday. वाज नाही घेऊ वाज नाही म्युझिक लागलंच नाही चायना वाड्याला मला